56 नवीन सेठी यांच्या आयोजक जितू शेलार यावेळेस या सामन्यासाठी 2 पंच अतिशय महत्त्वाचे असतील। तो तमाम प्रेक्षकांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। अतिशय चांगली आपण स्पर्धा बघतोय आणि आजचा बघितलं तर आजचा पहिला दिवस 12वी बोर्ड आपण एक्झाम बघतोय। त्याचा सर्वांना मात्र बेस्ट ऑफ लक सर्व विद्यार्थ्यांना, कारण का अतिशय महत्त्वाचा आजचा पहिला पेपर असणार आहे 12वी बोर्डचा। आपण बघतोय आपल्या बाजूला कॉलेज तर आपण 2 वाजेपर्यंत थोडासा डीजेचा वापर मात्र डीजे मास्टर आपण थोडासा कमी करायचंय। नक्कीच अतिशय इम्पॉर्टंट असणारे पेपर तेव्हा मात्र पुन्हा एकदा या सामन्याकडे आपण सामना लगेच चालू करायचं। आपल्याकडे वेळ अतिशय कमी असणार आहे तर 25 मिनिटं असणार आहेत 5 षटकासाठी। तर गोलंदाज आपण बघतोय वर्षी गोलंदाजच्या बऱ्यावरती नरेश गायकवाड। नरेश गायकवाडचा वापर केला पहिल्या पिऊन षटकामध्ये। आपण बघतो 2 सलामीचे फलंदाज पुन्हा एकदा नरेश गायकवाड आणि सायकल फलंदाज आपण बघतो एज ओपनर करण बेडेकर आणि महेश मुंडे। सलामीची जोडी पहिल्या चेंडू असणार यावेळेस। चांगलं वातावरण बघतो आपण, सकाळचं वातावरण क्रिकेटला अनुकूल असं वातावरण यावेळेस। चांगला सामना मैदानावरती आपल्या समोर। वैसे पहिल्या चेंडू माझा क्लास घेऊन काढला, जबरदस्त टायमिंग आता मात्र परफेक्ट टायमिंग इथे बघतो आपण। चेंडू थांबणार नाहीये, पहिला चौकार। धन्यवाद माधुरी हॅपी सुरू केलं आपण जबरदस्त टायमिंग परफेक्ट टायमिंग सगळं क्लास ट्राय पहिल्या कव्हर क्षेत्रामधून हा चौकार आपल्याला पाहायला भेटला। पहिला पिऊन षटकामध्ये मात्र दमदार सुरुवात मैदानावरती करूनच्या माध्यमातून। वैसे झालका देखील पण त्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड पास आहे, क्षेत्ररक्षक धावून गेला मात्र बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा। तोपर्यंत म्हणजे थोडासा आपण आवाज द्यायचा थोडासा हॅलो 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 हॅलो। तर धावसंख्या 3 वाढेल, धावसंख्या धापालकावर मात्र 7 धावा 7 धावा धापालकावरती षटक मात्र पहिला मार्गस्थ आपण सामना बघतो अतिशय महत्त्वाचा। एका बाजूला शर्यतीला पारगाव, दुसऱ्या बाजूला आपल्या डोंबिवली भागातील एक चांगला संघ आपण बघतोय आगाथन संघ। आगाथन विपक्ष पारगाव सामना अतिशय महत्त्वाचा आपण बघतो सकाळचा आपण चांगलं वातावरण। आणि पहिल्या सत्रामध्ये नेमकीचा कॉल जिंकला होता चॅलेंजर पारगाव संघाने लगेच निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा। तो धावसंख्या धापालकावरती 7 लागते, षटक पहिले मार्गस्थ आहे। ओपनर आपण बघतोय करण बेडेकर ज्यांनी चांगली सुरुवात केली, तर मात्र डावकरचा फलंदाज होतो मैदानावरती स्ट्रायकरला महेश मुंडे। चांगला सामन्याची अपेक्षा करतोय वैस मात्र पण चेंडूला 30चा वापर चेंडू घेऊन करायचं, क्षेत्ररक्षक 30 केल्याच्या मार्गामध्ये येते तर लॉंगॉनला अजून एक धाव येते। धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या धापालकावरती 8 धावा 8 धावा धापालकावरती षटक पहिले मार्गस्थ पहिले षटकामध्ये वापर केला गेला नरेश गायकवाड अतिशय अनुभवी गोलंदाज आपण बघतोय चॅलेंजर पारगाव संघाचा। तर दुसऱ्या बाजूला मस्त ऍज अ ओपनर ज्यांनी चांगली सुरुवात करून दिली या आगासन संघाला। वेस मात्र गतीमध्ये मिश्रण केला होता, ऍक्रोस लाईन खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट किंवा स्क्वेअरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आणि यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी बघतो ऍज अ ओपनर करणचा मात्र यावेळेस दरम्यान शून्यपर्यंत फक्त दिशा दिली, तीच घेतलं चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा। तोपर्यंत अजून एक धाव येते, धावसंख्या अजून 1 ने वाढेल, धावसंख्या धापालकावरती जाऊया आता मात्र 9 धावा धापालकावरती षटक पहिल्या मार्गस्थ चांगली सुरुवात केली या सकाळच्या वातावरणामध्ये। कारण की नाणेफेकी जिंकली होती पारगाव संघाने, लगेच निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा। मात्र यावेळेस एक निमंत्रण असणार आहे, टार्गेट चांगला सेटअप करावा लागणार आहे, कारण का फलंदाजी जबरदस्त आहे। विषय केला आकाश सारेगा त्याच्यानंतर सोन्यासारखा एक फलंदाज आपण बघतोय, चांगले फलंदाज आहेत। सुमित डोंगरे सुद्धा धावसंख्या धापालकावरती 9 धावा। वैशूला ताकदीचा वापर मात्र शेड बॅटने केला, क्षेत्ररक्षण सरकला तिथं सुमित डोंगरे। तोपर्यंत अजून एक धाव येते, पहिले षटक संपतोय त्याच्या धापालकावर धावसंख्या बघतो आता मात्र 10 धावा धापालकावरती यावेळेस सुरुवात आपण बघतो आगाथन संघाच्या माध्यमातून। जागर संघाने चांगली सुरुवात केली मैदानावरती, कारण का पहिला पिऊन षटक संपला गेलाय। नरेश गायकवाडचा वापर केला गेला होता पहिल्या षटकामध्ये, षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च करतोय, चांगली गोलंदाजी पहिल्या पिऊन षटकामध्ये। चला पारगाव संघ आपण जर वेल कमी घ्यायचं सातत्याने आपल्याला सूचना असणार आहे। पंच नवीन सेडी आपण जर सहकार्य करायचं 25 मिनिटं असणार आहेत 5 षटकासाठी, याची आपण दखल घ्यायची येणाऱ्या काळामध्ये। तर षटक पहिले संपलंय, तर धावसंख्या धापालकावरती 10 लागते, सुरुवात चांगली होते। मग तो झोपणारा करण बेडेकर आणि महेश मुंडेच्या माध्यमातून 2 सलामीचे फलंदाज ज्यांनी चांगली सुरुवात करून दिली मैदानावरती। यावेळेस बघितले गेले तर
या आकाश संघाला. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय चॅलेंजर पारगाव संघ रायगड भागातील एक जबरदस्त नामिक संघ. विचार केला तर चांगली मजबूतीत विचार केला आपण उसटण्याची नॅशनलमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी होता. चॅम्पियनशिप मध्ये भटकली होती. जबरदस्त आपण सामना बघितला होता. तर आकाश शल्लेकरने जबरदस्त षटक फेकला होता योगेश. वेस मात्र पुन्हा एकदा धागा बघायचा प्रयत्न. कीपर बीट झाला पुन्हा एकदा. लॉंगली ते क्षेत्ररक्षक बीट झाले. तोपर्यंत बघता बघता 2 धावा घेण्याचा कॉल बघा. कॉल येत नाहीये. पंच आमच्याकडे वळतील. स्वेर मारा घोषित केला पंचांनी. 1+1 एकूण 2 धावा येतील. धावसंख्या धापालकावरती 12 धावा. केतनचा वापर केला गेलाय या दुसऱ्या षटकामध्ये. आपण बघितलं पहिलं षटक पहिल्या पिवनचं फेकलं नरेश गायकवाडने, ज्याने 10 धावा खर्च केल्या. आता मात्र केतन मेहरचा वापर केला गेला. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू मात्र सुरुवात खराब होते. स्वेर चेंडू फेकला पहिल्याच गोलंदाजाने. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्रावर घेऊन गेला. आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. नो चान्स मिळणार. चेंडू फरार. चौकार. थँक्यू. यावेळेस मात्र बॅटचा पेस खोला आपण बघितलेला दुसरा चौकार दाखवतो ऍज ओपनर करण बेडेकर ज्यांनी मात्र बॅटचा पेस खोलाय. जबरदस्त आता क्रिकेट बघतो आपण आगामी संघाच्या माध्यमातून. चांगली सुरुवात, एक चोखपणे सुरुवात दिली आहे या मैदानावरती. दमदार सुरुवात आगामी संघाची. इष्णागावर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षकामध्ये 30 गेल्याच्या बाहेर आपण बघतोय आकाश तारेकर. बिग नेम टेनिस शोमध्ये जबरदस्त फलंदाज. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या अजून 2 ने वाढेल. धावसंख्या धापालकावर जातात मात्र 18 धावा. 18 धावा धापालकावर षटक क्रमांक दुसरा मार्ग असते. केतन मेहरचा वापर केला गेलाय यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये. अतिशय महत्वाचा सामना. सकाळचं वातावरण आणि एक जबरदस्त स्पर्धा बघतोय. एससीसी ट्रॉफी 2016 अतिशय पहिली मोठी अशी स्पर्धा. वर्ष दुसऱ्या स्पर्धेचा अतिशय चांगली स्पर्धा आपण बघतो सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये. बॅटचा पेस केला. सर्व बॅटने घेऊन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज आहे. तोपर्यंत सुमित डोंगरेसाठी चांगलं क्षेत्ररक्षक आपण बघतो सातत्याने. पंच धावा. चौकार. आमच्या व्यासपीठावरती माननीय प्रमोदजी पाटील रोहिंजन यांचं देखील साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौकारी. तर नक्कीच आमचे प्रेक्षक सुद्धा लगेच आम्हाला तातडीने लगेच निकाल देतात तिकडचा. चेंडू बॅटचा बेस खोला. क्रॉसला घेऊन काढला घेऊन स्क्वेलेकच्या माध्यमातून आउटफील्ड पास आहे. चेंडू फरार. चौकार. 4 धावा. धन्यवाद. यावेळेस मात्र बॅटचा पेस खोले जबरदस्त. तिसरा चौकार आपल्या बॅटमधून. चौथा चौकार असणारे करण बेडेकर एज ओपनर, ज्यांनी चांगली सुरुवात दाखवली मैदानावरती योगेश मडवी. कारण का विषय जिम्मेदारी होती मात्र जिम्मेदारी यावेळेस मात्र स्वीकारली जिम्मेदारी मैदानावरती. अंशवन पारगाव. चेंडू 4. आता पुन्हा मात्र चेंडू देशना क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक आकाश तारेकर पुन्हा चेंडू तोपर्यंत फक्त सिंगल. तर चांगली फलंदाजी सुरुवात चांगली केली मैदानावरती या आगामी संघाने. आगाज चांगला झालाय जर विचार केला तर. धावसंख्या धापालक मात्र 27 धावा. 27 धावा धापालकावरती चोखपणे सुरुवात दिली मैदानावरती. जबरदस्त सुरुवात त्यावेळेस कारण का जिम्मेदारी घेतली आहे मैदानावरती. बॅटचा पेस खोल्या. कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक 30 घेण्याच्या बाहेर. तोपर्यंत बघता बघता 2 धावेचा अवधी पूर्ण होतोय. तर चांगली सुरुवात सातत्याने बघतो आपण यावेळेस आगामी संघाच्या माध्यमातून. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पहिले पिवन षटक आणि दुसरं पिटूचं षटक मात्र संपलाय. पहिलं षटक पहिलं पिवनचं नरेश गायकवाडने, ज्याने मात्र 10 धावा खर्च केल्या. मात्र केतन मेहरचा वापर केला होता. तर केतन मेहरने मात्र या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 19. तर चांगली सुरुवात चोखपणे प्रत्युत्तर देताना आपण बघतो यावेळेस मैदानावरती. बघितलं गेलं तर या आगामी संघाला अंश 11 पारगाव संघ आपण बघतोय.
गावदेवी इलेव्हन आगासन संघ अतिशय चांगला सामना आपण बघतोय. एका बाजूला आपण बघतोय रायगडच्या रायगडमध्ये ज्याने आपल्या धावाचा डंका बघायचे म्हणजे पारगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय डोंबिवली भागातील एक चांगला संघ म्हणजे ठाणा डिस्ट्रिक्ट मधला. एका बाजूला आपण बघतोय गावदेवी आगासन संघ. अतिशय महत्त्वाचा सामना बघतोय आपण. सुरुवात जबरदस्त केली मैदानावरती. तब्बल आपण बघतोय 2 षटकामध्ये 29 धावा धाबांमध्ये लागल्यात. तर चांगली सुरुवात चोखपणे उत्तर देताना मात्र चांगली फलंदाजी आता आपण बघतो एज ओपनर करण बेडेकर आणि त्याच्यासोबत आपण बघतो पुन्हा एकदा महेश मुंडे. आकाश तारेकर ज्याचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. 5 षटकाचा सामना 25 मिनिटं असणार आहेत. अंशले म्हणा पारगाव संघ आपल्याकडे 25 मिनिटं असणार आहेत. त्याची आपण दखल घ्यायची. अतिशय चांगला सामना बघतो सकाळच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू चढाम बॉल चेंडू होता बघला होता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मात्र बघितलं गेलं तर मारण्याचा प्रयत्न केला फलंदाज. तोपर्यंत चांगली गोलंदाजी यावेळेस. धावा येणार नाहीये. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धापालकावरती 29 धावा. 29 धावा धापालकावरती आकाश तारेकर बघतो गोंदीच्या बराबरती. जणे मात्र जबरदस्त नाव कमल आहे टेडी सुशामध्ये. पुन्हा एकदा चढाम बॉल चेंडू मात्र वारंवार शाळबोल चेंडूचा वापर केला. धीमर चेंडूचा वापर केला गेला. आता मात्र दोन्ही चेंडू आपण त्याच रिझनचे बघितले प्रसाद सर. मात्र यावेळेस आपण बघतो चांगली गोलंदाजी. कारण का 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. 2 षटकामध्ये 29 धावा लागल्या होत्या. चांगली सुरुवात चांगली पार्टनरशिप मध्ये मात्र 2 चेंडू मात्र निगेटिव्ह फेकलेत. पुन्हा एकदा आकाश तारेकर आपली ओळख मध्ये पडते मैदानावरती. बिग नेम जबरदस्त गोलंदाजी. वारंवार तिसरा चेंडू असणारे शॉर्ट बॉल चेंडू फेकला गेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. धीमर चेंडू तिन्ही प्रकारचे फेकले गेले. त्याच प्रकारचे पडले चेंडू पण टेकअप होतोय. मात्र फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतो करण सातत्याने. 3 चेंडू मात्र डॉट खेळतोय. चांगली गोलंदाजी जबरदस्त क्रिकेट. आता माझा परफेक्ट शॉट टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करणार नाहीये फलंदाज. यावेळेस मात्र बाद ऍज ओपनर करण बाद होतोय. थँक्यू. मात्र यावेळेस विषय केला तर करण बाद झालाय. करण बेडेकरची चांगली सुरुवात करून दिली. मात्र विषय केला तर 3-4 चेंडूच्या मागे मात्र कुठेतरी खराब खेळ दाखवला मैदानावरती. सुरुवात चांगली होती मात्र आकाश तारेकरने आपल्या नावाचा पर्यंत रंका वाजवल्या मैदानावरती. ज्याने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 चेंडू फेकले, 1 गडीला बाद केला आणि मात्र एकही धाव खर्च करत नाहीये. कंजूशी गोलंदाजी वापरतो मैदानावरती. परफेक्ट गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा वारंवार मात्र आकाश तारेकरच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. वेस पुन्हा मात्र बल्लू शॉट घेऊन गेला. क्षेत्ररक्षक धावून गेला. पण एकदा लॉंगले क्षेत्रामध्ये आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आ करता फरार. चौकार. 4 धावा. थँक्यू. मात्र विषय गेला तर 5व्या चेंडूवरचा चौकार येतोय. मात्र यावेळेस बघा नवीन फलंदाज गेला मैदानावरती. झोपणारा महेश मुंडे स्ट्रायकरला जिने मात्र पहिला चौकार दाखवला आपल्या बॅटमधून. मात्र जिम्मेदारी घेते कारण का बघितलं तर करण बाद झालाय. त्याच्यानंतर मात्र जिम्मेदारी घ्यायची असणाऱ्या खांद्यावरती यावेळेस महेशला जिने चौकार दाखवला आपल्या बॅटमधून. पण एकदा मात्र चेंडू करून काढलाय चांगल्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पण झाले चेंडूवर जोपर्यंत लेग पॉईंटच्या माध्यमातून 2 धावा येतात. आम्हाला पंच सांगतात तर 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. आपण जाऊया धाबालकावरती धावसंख्या बघतो आता मात्र. एकूण धावसंख्या धाबालकावरती 35 धावा धाबालकावरती. या षटकामध्ये अभिषेक त्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या आकाश तारेकरने. 6 धावा खर्च केल्या आणि मात्र एका फलंदाजाला बाद केलं. एज ओपनर आपण बघू त्याला करण बेडेकर मात्र बॅक टू पॅव्हलियन झालाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. डिन्स ब्रेक. आमच्या व्यासपीठावर असणारे माननीय भंडार शेठ पाटील आजदेगाव, संत तुळशीरामजी, त्याचप्रमाणे चिंतामणी पाटील, प्रमोद पाटील रोहिंजन या सर्वांचं आम्ही या ठिकाणी साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे विष्णू बुधाजी सेलार खंबालपाडा यांनी देखील या व्यासपीठावर यावं अशी विनंती आहे. माननीय विष्णू बुधाजी पाटील सेलार यांनी कृपा करून या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती.
धन्यवाद. नक्कीच मात्र ड्रिंक्स ब्रेक संपतो त्यावेळेस मात्र आपण बघतोय गोलंदाज कमलाकर मामाचा वापर केला. भरपूर वर्ष क्रिकेट खेळ विकत त्या प्रसाद सर या व्यक्तिमत्वाने आपण बघतो बघितलं तर आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये बघितलं तर सुखदेव काका, त्याच्यानंतर मात्र आपण बघतो कमलाकर मामाचा वापर सुद्धा भरपूर क्रिकेट खेळाय. भरपूर अनुभव मात्र यावेळेस अनुभव पाहण्याला लावणार का, कारण का सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. बघतो यावेळेस सामना मात्र एका बाजूला गावदेव इलेव्हन अगस्त संघ तर दुसऱ्या बाजूला बघतो अंश इलेव्हन पारगाव संघ. अतिशय महत्वाचा सामना 3 षटक संपले. धावसंख्या दाबालकावरती लागल्या मात्र 35 धावा दाबालकावरती चिडूपर्यंत घेऊन काढलाय. शतकशिप पुन्हा एकदा थोडंसं खराब होतं तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. तर यावेळेस विषयाचं केलं तर अकाउंट मात्र ओपन केले नागराज मुंडेने. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अतिशय घातक असं मात्र यावेळेस जिम्मेदारी घ्यायची असणाऱ्या मैदानावरती विषय केला तर या नागराज मुंडे आला, ज्याने मात्र 2 धाब्याने आपलं अकाउंट ओपन केलंय. कमलाकर मामा गोलंदाज चिन्हपर्यंत घेऊन काढला. इष्टकावर क्षेत्रामधून शतक पुन्हा एकदा आलेत 2 तोपर्यंत. बघता बघता पुन्हा एकदा 2 धाव्याचा कॉल केला मात्र फलंदाज धोकाबाद काढतोय. फलंदाज धावचीत होतोय. दुसरा झटका बसतोय यावेळेस मात्र अगथन संघाला. नक्कीच मात्र यावेळेस मात्र विचार केला तर फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला होता तर चेंडू पुन्हा एकदा इष्टकावर क्षेत्रामध्ये घेऊन काढला होता फलंदाजाने. तोपर्यंत एक धाबे ते अजून धावसंख्या अजून एक ने धावसंख्या दाबालकावरती जाऊया आता मात्र 38 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 4 मार्ग त्याला फलंदाज लवकर जायचा आपण. आगाजन संघ जर आपण सहकार्य करायचं यावेळेस नवीन फलंदाज बंटी बेडेकर मात्र चांगला फलंदाज आपण बघतो. डावकऱ्याचा फलंदाज आहे बंटी बेडेकर मात्र यावेळेस जातो मैदानावरती. तर तिसरा बेल तर दुसरा झटका बसतो यावेळेस मैदानावरती आपण बघितलं गेलं तर फलंदाज बाद होतोय. महेश बाद होतो. ओपनर करण बेडेकर आणि महेश मुंडे दोघं बाद होतात, ज्यांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली होती आगामी संघाला. आता मात्र शेवट चांगलं होतं आगामी संघाचं, हे बघण्यासारखं असणार आहे. गोलंदाज कमलाकर मामा यावेळेस मात्र लवर चेंडू फेकला होता. अकरा खेळण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाज आता मात्र होतं कमलाकर मामाच्या माध्यमातून, ज्याचा वापर केला गेलाय या 4थ्या षटकामध्ये. अतिशय महत्वाचा सामना आपण बघतोय. एका बाजूला रायगड विभागातील एक चांगला संघ आपण बघतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आपल्या डोंबिवली भागातील का दिग्गज संघ. बॅटचा पेस खोला परफेक्ट शॉट टाइमिंग ते क्षेत्ररक्षक मात्र चेंडू दामदार नाहीये. चेंडू आ करता साधावा बिग षटकार. नक्कीच जर धन्यवाद विचार केला तर किस नितीन आपल्या ठाण्या भागात विचार केला सुखदेव काका आपले, त्याच्यानंतर मात्र विचार केला तर रायगड भागात आपल्याला कमलाकर मामा, दोन्ही मात्र एक चांगले दिग्गज खेळाडू आहेत. त्यांची नाव मात्र भरपूर नाव गावल्या टेनिस शोमध्ये त्यांनी. बॅटचा पेस खोला परफेक्ट शॉट टाइमिंग ताकदीचा वापर क्षेत्ररक्षक सज्जतपणे चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अशी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले. तोपर्यंत फक्त सिंगल धावसंख्या अजून एक ने वाढेल. धावसंख्या दाबालकावरती 45 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 4 मार्ग असते. कमलाकर मामाचा वापर केला 4थ्या षटकामध्ये. 2 षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती. तब्बल 29 धावा दाबल्या होत्या. विचार केला तर एज ओपनर बघितला आपण करण आणि महेश यांनी मात्र चांगली बंद जिंकली मैदानावरती. तर यावेळेस जिम्मेदारी असणारे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकातील फलंदाज आपण बघतोय नागराज मुंडे एका बाजूला, तर सायकल फलंदाज बंटी बेडेकर. धावसंख्या दाबालकावरती 45 धावा. अतिशय चांगला सामना आपण बघतोय. दोन्ही दिग्गज संघ यावेळेस मात्र या मैदानावरती आपण बघतोय. सकाळचं सत्र ताकदीचा वापर केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आकाश तारेकर यावेळेस मात्र तुम्ही बघतोय 2 धावा पूर्ण होतात. कारण का फेकी ऍक्युरेट नव्हती नितीन, म्हणून 2 धावा पूर्ण. धावसंख्या अजून 2 वाढेल. धावसंख्या दाबाल जाऊया आता मात्र पुन्हा एकदा 2 धावसंख्या दाबालकावरती 47 धावा दाबालकावरती. एकूण 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 47 धावा दाबालकावरती एक चांगली सुरुवात, ती दमदार सुरुवात मैदानावरती. कारण का 4 षटक संपलेत नितीन, अजूनही बघितले तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धन्यवाद. नक्कीच या पोलीस सामना असणार रोडपाली विपक्ष कैलासवासी अरुणा स्पोर्ट रोहिंजन असा सामना असणार आहे. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. एका बाजूला रोहिंजन संघ, आपण दुसऱ्या बाजूला बघतोय त्याच भागातील रोडपाली संघ. त्या संघामध्ये जबरदस्त बघितलं तर चांगलं क्रिकेट त्या संघामध्ये.
तो गोलंदाज आकाश तारेकर पण नाही, त्याच्यानी जबरदस्त षटक फेकलं होतं. तिसऱ्या क्रमांकाचं नितीन कारण फक्त 6 धावा खर्च केले होता. चला आकाश तारेकर आपण सहकार्य करायचंय, सामना लगेच चालू करायचंय. 25 मिनिटं आपल्याकडे असतील, याची आपण दखल घ्यायची. तो 4 षटक संपले, धावसंख्या धावफलकावरती 47, लॉस बाय 2 विकेट्स बनाम आगासन संघ. चेंडू घेऊन गेल्यानंतर क्षेत्ररक्षकपणे सज्ज आहे सुमित ढोंगरे. मात्र एक चांगला फलंदाज सुद्धा आहे, कारण की दुसऱ्या त्याची फलंदाजी बघू शकता नितीन. धन्यवाद. माझं नवीन पद्धतीचं म्हणतो गणेश मुंडे आपण जायचं लवकर जायचं जरा, कारण का आपल्याकडे 25 मिनिटं असतात. नक्कीच आमच्या प्रशासनाने सांगितलं होतं 25 मिनिटं 5 षटकाचे जास्त आहेत, त्याची आपण दखल घ्यायची. तर तिसरा फलंदाज बाद होतो त्यावेळेस मध्ये बघितलं तर नागराज मुंडे बाद होतोय. तिसरा क्रमांकाचा फलंदाजी करण्यासाठी मात्र यावेळेस बाद होतोय. जर विषय केला तर नागराजने एक षटकार दाखवला आपल्या बॅट मधून. गणेश मुंडे नवीन फलंदाज. आकाश तारेकर गोलंदाजीच्या मार्ग मधून वेस्ट बॅटचा बेस गोल लागतील. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, बॅक टू बॅक दुसऱ्या षटका ज्यावेळेस मात्र बॅकफुटला असणार आहे. कारण का जेव्हा आकाश तारेकर होतो तेव्हा मात्र काहीतरी वेगळं चित्र आपण बघतोय. कारण का 2 षटक पण 3 गाल्यात 29 धावा होत्या. त्याच्यानंतर विषय केला तर आपण फक्त 6 धावा खर्च केल्या आपल्या पहिल्या स्पेल मध्ये, आणि मात्र दुसऱ्या स्पेल मध्ये आतापर्यंत जर विषय केला तर चांगली गोलंदाजी आपण बघतोय. बॅक टू बॅक 2 गड्यांना बाद केलाय. धन्यवाद. मात्र नवीन पदार्थ मैदानावरती कुंदन दुर्गे मात्र यावेळेस हॅट्रिक संधी असणार. बॅक टू बॅक 2 गड्यांना बाद केल्यावर चांगली गोलंदाजी आकाश तारेकर एक बिग नेम. मात्र आल्याच मात्र विचार केला तर चांगली सुरुवात आपली ओळख मैदानावरती पडून देतो. पुन्हा ते सातत्याने पहिला स्पेल अतिशय चांगला फेकला होता, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. श्रीवत्स वापर मात्र परफेक्ट शॉट आहे. क्षेत्ररक्षक मात्र हॅट्रिक संपादन होते प्रसाद सर. विकेटची हॅट्रिक आपण बघतोय, 4थी विकेटची हॅट्रिक मात्र आकाश तारेकरच्या नावावरती. नक्कीच मात्र लकी ड्रॉ एक कुपन सुद्धा दिला जाईल यावेळेस गोलंदाज आकाश तारेकर याला. चला पुढील सामना अतिशय महत्त्वाचा सामना रोटपाली विपक्ष आपण सामना बघणार आहे. रोहिंजन अरुण क्रिकेट स्पोर्ट रोहिंजन विपक्ष रोटपाली बिग सामना या पुढील. सो दोन्ही संघ संघटना करायचे आमच्या अतिरिक्त कक्षामध्ये नाणेफेकीसाठी. मात्र यावेळेस बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी. आता पुण्यात निगडी चेंडू बॅक टू बॅक 3 गडी बाद केल्यात. शिवला मात्र खोदून काढला पण एकदा चेंडू ब्लॉक मध्ये फेकलाय. चेंडू मिनाप क्षेत्रामध्ये आवाजपर्यंत फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी आता बघतो आपण विचार केला तर यावेळेस आकाश तारेकरच्या माध्यमातून धावसंख्या धाबलकावरती आता मात्र 48 धावा धाबलकावरती रोख लावली धावावरती नितीन कालन. कारण का चांगली गोलंदाजी केली आकाश तारेकरने. पहिला स्पेल अतिशय महत्वाचा फेकला, फक्त 6 धावा खर्च केल्या. मात्र यावेळेस आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये मात्र जबरदस्त हॅट्रिक समाधान केली विकेटची. वेस्ट लेग बीची अपील केली, मात्र पंचांना चेंडू लँड झाले. तोपर्यंत लेग पॅचच्या माध्यमातून अजून एक धाव येणार आहे. तोपर्यंत धावसंख्या अजून एक वेळ धावसंख्या धाबालकावरती जाऊया. आता मात्र 49 धावा धाबालकावरती, तर 50 धावांचं लक्ष असणार आहे यावेळेस. विषय केला तर अंश पारगाव संघाला. तत्पूर्वी व्यापुढील सामना असणार आहे कलश अरुण 11 स्पोर्ट रोहिंजन विपक्ष रोटपाली या 2 संघांमध्ये. तो दोन्ही संघनायकांनी याच आमच्या अतिरिक्त कक्षामध्ये लगेच नाणेफेकीसाठी. नक्कीच रोहिंजन संघनायक आलाय मधुकर. चला रोटपाली संघनायक यायचे. रोटपाली संघनायक लगेच यायचं. शेवटचा आपल्याला कॉल असणार आहे. तर 50 धावांचं लक्ष असणार आहे यावेळेस. तिचं आघात संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
धन्यवाद. नक्कीच मात्र यापुढे जबरदस्त सामना बघणार आहे. अतिशय महत्वाचा सामना यापुढे मात्र एक दिग्गज दोन्ही संघ आपण बघतोय. रायगड विभागातील अतिशय आमचे मान्यवर विष्णू शेलार खंबालपाडा प्रमुख मान्यवर याचे शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सर दोन्ही संघाने यायचे पुढे आमच्या मान्यवरांनी यायचे. विष्णू शेलार जबरदस्त व्यक्तिमत्व खंबालपाड्यातील चांगले व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती त्यांच्या शुभ हस्ते. सर जायचे पर्यंत पारगाव संघ शुभ हस्ते मात्र आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कॉल केला जाईल. बाजूला विंजन संघ दुसऱ्या बाजूला आपण बघतो यावेळेस मात्र रोटपाली अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. रोटपाली संघ मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला यावेळेस. दोन सलामीच्या मध्यंतरावरती आपण बघतोय आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे बिग गेम अतिशय दिग्गज खेळाडू. तर नक्कीच मात्र सामना कोण जिंकणार आणि कोण मात्र स्पर्धेला विलय करणार याचं प्रत्यक्ष धावतो आपण ऐकूया आमच्या साथी समालोचक प्रसाद सर यांच्याकडे जाऊ. धन्यवाद. धन्यवाद राहुल. थोडी आजच्या दिवसातला हा चौथा सामना आहे. तिसरा सामना तुम्ही एन्जॉय करतात. पेठ वर्सेस मुरवी पनवेल विभागातला संघ जे इथे आले होते परफॉर्मन्स देण्यासाठी पहिला सामना इथे जिंकलाय तो पेठ संघाने अप्रतिम परफॉर्मन्स दिला ओमकार पाटील ओमकारच्या संघाच्या विरुद्ध. त्यानंतर आपण पाहतोय पारगाव वर्सेस आगासन गावदेव 11 आगासन आणि त्याचबरोबर अंश 11 पारगाव हा सामना इथे रंगलाय. तर प्रथम फलंदाजी केली आणि 49 धावा कुठल्या 50 धावांचं लक्ष दिलं ते अंश 11 पारगाव या संघासमोर. आकाश आहे त्यानंतर सुमित आहे नरेश सोन्या आशिष केतन विजय कमलाकर सौरभ रत्नदीप सूरज करण आणि रोशन हा एकूण संघ आहे तो अंश 11 पारगाव. तर प्ले स्टार्ट होतोय. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. नागराज संघ नायक येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज सुमित डोंगरे. पहिला चेंडू प्ले. हा चेंडू फुलटॉस होता स्वीप करण्याचा प्रयत्न पंच पाहतात लाईन चुकीची आहे आणि हा चेंडू लेग स्टिकच्या बाजून ट्रॅव्हल होतोय आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू वाईड आहे. तर एका धावाने अकाउंट ओपन होत आहे वाईडच्या स्वरूपात. लक्ष आहे ते 50 धावांचं. आकाश तारेकर नॉन स्ट्राईक एंडला. एकूण संघ मगाशी तुम्ही सांगितलं ओव्हर द विकेट लिडिंग एज हवेमध्ये चेंडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू लँड होतोय. कोणच खेळ जवळपास नाहीये आणि जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील फलंदाजाने 2 धावा अंकित केले. तिसऱ्या धावाला कॉल दिलाय येस आय विल टेक आणि ते मात्र रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी स्वीकारतोय आकाश तारेकर आणि ते 3 धावा खूपच जलद गतीने पूर्ण करतोय. 3 धावा पहिल्यांदाच या सामन्यामध्ये पाहायला मिळतात आणि 3 धावाने संघाचं खातं पुढे सरकवत आहेत आकाश आणि त्याचबरोबर सुमित डोंगरे. या इनिंग मध्ये 3 धावा पाहायला मिळतात. एकूण धावा झाले धाव फलकावर 4. लक्ष गाठा ते 50 धावांचं. निश्चित प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी कायम ठेवायची आहे ते अंश 11 पारगाव या संघाला. अंश 11 पारगाव आणि त्याचबरोबर गावदेव 11 आगासन. चांगली स्टार्ट चांगला सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाजांनी. ओव्हर द विकेट आकाशसाठी. हा चेंडू ब्लॉक होल मधून काढलाय. चेंडू खेळतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकात वेळ घेताय चेंडू उचलण्यासाठी. 2 धावा पूर्ण करणार कॉल दिलाय. घेऊ शकतात धावा. चेंडू फेक केल्यानंतर भरपूर वेळ घेत आहे क्षेत्ररक्षकात तिथे डीप मध्ये. महेश मुंडे. एकाच अटेम्प्ट मध्ये चेंडू कव्हर करणं गॅदर्ड करणं महत्वाचं आहे पण तसं इथे होत नाही. महेश चेंडू हातात त्याच्या स्किट होतोय आणि तोपर्यंत आकाशला कॉल दिला सुमितने आणि 2 धावा तिथे पूर्ण करतात. धावसंख्या धावकला 2 धावाने पुढे सरते ती 6 या धावसंख्येवर. 6 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. नागराज संघनायक स्वतः जबाबदारी स्वीकारतायत ऍज अ फर्स्ट बॉलर पण यश मिळालं नाही अजून. शॉर्ट पिच आहे भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यानं चेंडू सीमा पार आणि षटकार. तर या 6 धावाने धावसंख्या निश्चितच जलदगतीने पुढे सरते. दुहेरी अंक धावा पाहायला मिळतात त्या 12 धावा. आकाशच्या बॅट मधला पहिला षटकार पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. नागराज आकाशसाठी. हा चेंडू
कव्हर मध्ये खेळायचा होता, इनसाइड चेंडू मागे जातोय, कोणच खेळ जवळपास नाहीये, कार्पेट शॉट, चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, 4 धावा. नागराज मुंडे स्वतः संघनायक आहेत. संघ बांधलाय नागराज मुंडे, करण बेडेकर, महेश मुंडे, गणेश मुंडे, बंटी बेडेकर, जगदीश मुंडे, कुंदन दुर्गे, बाळाराम बेडेकर, गणेश मुंडे, त्यानंतर ओमकार पाटील, मंगेश मुंडे आणि नितीन मुंडे. हा एकूण संघ आहे तो गावदेवी 11 आगासन. स्ट्राईक एंडला आकाशात एक चौकार एक षटकार आपल्या बॅटमनना त्यांनी दाखवलं, त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फलंदाजी करतायत. हा चेंडू कट केला, क्षेत्रशक्ती ते सज्ज आहे, जागा शोधू शकली नाही, गॅप शोधू शकले नाही, दरम्यान हा चेंडू निर्धाव. चेंडू कव्हर करतात गणेश मुंडे. तो पण चेंडू पहिलाच चेंडू आता मात्र निर्धाव पाहायला मिळतो. आतापर्यंत 3, 2, 6 आणि 4 असे फटके पाहायला मिळालेत मैदानावर. स्टील 1 टू गो. नागराज आकाशसाठी शफल झाले, समोर येत आहेत. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये काढलाय, 2 खेळाडूच्या गॅपमध्ये चेंडू मागे जातोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडूच्या मधून चेंडू जातोय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा वसूल करतात. ढिलाई पाहायला मिळते क्षेत्ररचनामध्ये आणि त्या मोमेंटला फलंदाजाने 2 धावा वसूल करत असताना निश्चितच दबाव आणलाय, तो म्हणजे आगाजन संघावर. एकूण धाव संघ जरी धाव फलकावरती 18 धावा धाव फलकावर. 2 संघ एकमेकांसमोर. यानंतर जो सामना होणार तो रोडपाली वर्सेस रोहिंजण, लखन आणि मधुकर मध्ये ही फाईट असणार आहे. आणि पाहूया लखनने नाणेफेक जिंकल्यानंतर काय इथे स्वीकारलंय. लगेच त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल आणि पाहूया. इथे मात्र 50 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा लागले ते 18. कशा प्रकारे येणाऱ्या 4 षटकात धावा कुठणार मैदानावर ते लक्ष असणार आहे ते आकाश तारेकर आणि त्याचा सहकारी सुमित याच्याकडे. अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 24 चेंडू 32 धावा. 4 षटकामध्ये हे तुम्हाला तुमचं टार्गेट पूर्ण करायचं. प्रति षटकामध्ये 8 धावांची सरासरी नाही. तर नवीन षटक घेऊन येतात ते गणेश मुंडे समोरच्या एंडने. येणाऱ्या काळात परेलमध्ये एक स्पर्धा पार पडते 18, 19 आणि 20 एप्रिलला. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, क्षेत्र सज्ज, चेंडूच्या खाली. पहिल्या चेंडूवर यश मिळत होते आपल्या संघाला गणेश आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू. तर सुमित चिखळी संपुष्टात. सुमित बाद होतं पहिल्या चेंडूवर, जास्त धावा करू शकला नाही कारण 3 धावा घेतल्यानंतर त्याने स्ट्राईक दिलं होतं आकाशकडे आणि आकाशने एका साईडने 5 चेंडू खेळून काढले. स्ट्राईक एंडला पहिल्यांदा आले आणि ते पहिल्याच चेंडूवर मात्र गणेशला सहज जेल शॉर्ट कव्हर पॉईंट रिझन मध्ये देत आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जेल तिथे स्वीकारलाय, तिथे त्याच्या क्षेत्ररक्षकाने सोनू. क्षेत्ररक्षक तिथे सोनू. नवीन फलंदाज मैदानावर सोन्या गायकवाड. तर 18, 19 आणि 20 एप्रिल लक्षात ठेवा. परेलच्या रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पार पाडली जाते. सचिन यशवंत गोळे यांची गेली 3 वर्ष ती स्पर्धा मी कव्हर करत होतो. यावर्षी या स्पर्धेचं 4थं वर्ष आहे आणि ते व्यासपीठ खेळाडूंचा सत्कार म्हणून ओळखलं जातं. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला प्लेस करतात. फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातो पण चेंडू कव्हर करून फेक करतील. वेळ घेत आहे चेंडू उचलण्यासाठी आणि आकाशने कॉल दिला पण नकार देत आहेत स्वतः आकाश. आणि तोपर्यंत एकच धाव मिळते. आकाश स्ट्राईक एंडला येतोय आणि संघाच्या धावसंख्येला आकाश देतोय धावफलकार. पुढे सरकती धावसंख्या ती 19 या धावसंख्येवर. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. आतापर्यंत या षटकात 1 गडी बाद केला, 1 सिंगल दिली आहे आतापर्यंत या षटकात. आकाश शफल झाले, स्टंपच्या समोर येतात. फुल टॉस चेंडू बॅटवर घेतात, एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यानं. व्हॉट अ शॉट, षटकार. तर 6 धावा निश्चितच आकाशच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये 6 धावा आणि धावसंख्या फुलते धाव फलकावरती 25.
हा चेंडू ऑन द टोस, गॅप मधनं काढला चेंडूला, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारच्या बाहेर फरार. अजून एक चौकार. स्कोर मूव्स ऑन 29. 2 चौकार 2 षटकार आपल्या बॅटमध्ये दाखवत आहेत आकाश. त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमधनं फलंदाजी करतात. तर म्हणूनच ज्याप्रमाणे आपण पाहतो की भिवंडीच्या माध्यमातून जयेशला पण वंडर बॉय म्हणून ओळखतो, त्याचबरोबर रायगडचा वंडर बॉय तो म्हणजे आकाश तारेकर. हा चेंडू अप्परकट, हो वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन. फटका नव्हता तिथे फटका बनवला, वीरेंद्र सेहवाग स्टाईल अप्परकट आणि या 4 धावा. थँक्यू. ज्या फटक्याबद्दल मी बोललो अप्परकट, पण ऍक्च्युली त्या फटक्याचा जन्म झाला तो सचिन रमेशकर तेंडुलकरच्या बॅटमधून, पण त्या फटक्याला पुढे मात्र जागा दिली ती म्हणजे वीरेंद्र सेहवागने. अप्रतिम फटका आणि अप्परकटच्या माध्यमातून या 4 धावा, अजून 4 धावा ऍड होतात. धावसंख्या 4 ने पुढे सरते ती 33 या धावसंख्या. स्टील 17 टू विन फॉर द पारगाव. हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट, गॅप मध्ये खेळलाय, कोणच कळू जवळपास नाही. सलग 3 चेंडू 3 चौकार. अच्छा, मेन एंट्रीवर कुठल्याही प्रेक्षकांनी उभे राहू नका. मैदानात भरपूर जागा आहे तुम्हाला बसण्यासाठी. मेन एंट्रीवर भरपूर प्रेक्षक दिसत आहेत. आमच्या व्हॉलेंटियर्सना सुद्धा विनंती करतो, व्हॉलेंटियर्स लक्ष द्यायचं तिथे. ते प्रेक्षकांनी तिथून बाजूला करायचं आपण. तर मैदानावर षटकं झाली ती 2 आणि 2 षटकात धावसंख्या 37. मगाशी ज्या स्पर्धेबद्दल तुमच्याशी मी बोलत होतो की मनसे चषक येणाऱ्या 18, 19 आणि 20 एप्रिलला परेलच्या रेल्वे ग्राउंडच्या मैदानावर पार पडतोय. सचिन यशवंत स्पर्धा सातत्याने 3 वर्ष 2 दिवसाची स्पर्धा असायची, पण यावर्षी ही स्पर्धा 3 दिवसाची, कारण 16 व्यावसायिक संघांना तिथे आमंत्रित केलं. 1,11,100 रुपये पारितोषिक आहे, त्याचबरोबर 77,777 हे दुसरं पारितोषिक आहे. पण हे झालं हे क्रिकेट, निश्चितच नेहमीच स्पर्धा भरवली जाते, पण त्यामागचं अजून एक कारण आहे की त्या व्यासपीठावर दिग्गजांचा सत्कार होतो. यावर्षी अजून 2 खेळाडू ऍड झाले, त्याच्यामध्ये आकाश तारेकर सुद्धा आहे आणि त्याचबरोबर उस्मान पटेल या दोघांचा समावेश करण्यात आला रायगड संघाच्या माध्यमातून. हे 2 खेळाडू तुम्ही पाहू शकाल त्या व्यासपीठावर, त्यांचा सत्कार इथे करण्यात येईल सचिन यशवंत गोळे यांच्याकडून. हा चेंडू समोर खेळत क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रयत्न करते तिथे चांगलं क्षेत्ररक्षण दाखवण्याचा, चांगली फिल्डिंग तिथे. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हर रिजन मध्ये, चेंडू कव्हर करतायत गणेश मुंडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, फुल टॉस आहे, कव्हरच्या डोक्यानं काढे चेंडू तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये अजून 1 धाव ऍड होते. एका धावसंख्या पुढे सरते धाव फलकावरती 34 धावा. स्टील 39 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्टील 11 टू विन. स्ट्राईक एंडला आकाश. द विकेट ऑन साइड. वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन. का फटक्यामध्ये ताकद आहे बघा. चेंडू आउट ऑफ पार्क, 6 धावा. पुढच्या संघाने रेडी राहायचं आहे, कारण 50 धावांचं लक्ष जवळजवळ 3 षटकातच पूर्ण करतोय अंश 11 पारगाव संघ. वॉट अ परफॉर्मन्स, वॉट अ फिनिश. चेंडू शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही पाहत होतो. हा चेंडू जवळजवळ पार्कच्या बाहेर गेला, स्टेडियमच्या बाहेर गेला आणि आज 6 धावा अजून एकदा आकाशच्या बॅटमधून. अजून आतापर्यंत 3 षटकार लगावलेत आणि जर चौकारांची विचारणा केली तर आतापर्यंत 4 चौकार आपल्या बॅटमधून. वॉट अ परफॉर्मन्स विथ द बॅट. नेहमीच्या स्टाईलमध्ये खेळतायत. धावा धाव फलकावर 45. द विकेट. सज्ज होतो तो नितीन. हा चेंडू स्वीपच्या माध्यमातून ऑन साइडला प्लेस चेंडू तो डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फुटवर्क स्ट्रॉंग आहे या खेळाडूचं. पळतालित्य, समय साधना, टायमिंग अप्रतिम. एक जबरदस्त मेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. समय साधना आणि त्याचबरोबर फुटवर्क, पद्धतालित्यचा. दर्जेदार क्रिकेटर. स्ट्राईक एंडला आता येतो तो सोन्या गायकवाड. ऑन साइडला थोडा लॉंग वाला चेंडू जातो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जो पण चेंडू कव्हर करतील.
तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव ऍड होते. येस, हॅट्रिक संपादन केली आहे, त्यासाठी एक कुपन सुद्धा त्याला देण्यात येत आहे आकाशला. धावसंख्या धाव फलकावर 47, फक्त 3 धावांची गरज. तर खंबालपाड्याचे दयानंद मुंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फिनिश केलाय सामना, सीमारेषेच्या बाहेर अजून एक षटकार आणि 53 धावा धाव फलकावर. वन साइडेड मॅच. आमच्या आयोजकांचा वेळ खूप वाचवलाय, 2 षटकांचा वेळ वाचवलाय. 3ऱ्या षटकात त्याने सामना फिनिश केलाय आणि आपल्या संघाला पुढच्या फेरीत प्रवेश करून देतोय. एका बाजूला संघ पाहिला तो गावदेवी 11 आगासन आणि त्याचबरोबर एका बाजूला संघ आहे तो अंश 11 पारगाव. वॉट अ फिनिश. 3 षटकातच सामना कव्हर केलाय आणि आपल्या संघाला विजयाची संपादन करून देतोय तो आकाश तारेकर. हॅलो. एक पारितोषिक आलंय आकाशसाठी.